हॅलो. नमस्कार. विश्वनाथ, आवाज येतोय? हॅलो. हा, मला मला आवाज येतोय. मला आवाज येतोय. हो, तुझाही आवाज येतोय आम्हाला. तर मी ओळख करून देतो. आजचा आपला सत्संगाचा हा 17वा एपिसोड आहे. तर आजच्या एपिसोडसाठी आपल्याला विश्वनाथ पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. तर त्यांचा आजचा विषय आहे आजची शैक्षणिक परिस्थिती व त्याच्यासमोर असणारी आजची आव्हानं व त्याच्यात असणाऱ्या अडचणी आणि त्याच्यात काही बदल करू शकतो का, तर या विषयावर ते आज बोलणार आहेत. तर मी विश्वनाथ सरांना विनंती करतो की त्यांनी आजचा सत्संग सुरू करावा. धन्यवाद. विश्वनाथ सर. अ, नमस्कार सागर. व्हिडिओ कुणाचेच ऑन हो, नाही आहेत. तुमचा काय केला कसं तुमचा काय केला म्हणजे चालतो काय की तो. कंपल्शन नाहीये? नाही, कंपल्सरी नाही, पण तुमचा मला केला जरा तर इंटरॅक्ट नाही, बंद असला तरी म्हणजे चालेल. काय बंद होते. असला चालेल, कारण की रेंज कमी पडेल. बंद असलेलं बरं पडेल. बर बर बर, हो, ठीक आहे. हो. तर थोडंसं इंटरॅक्ट करायला बरं पडलं असतं जर व्हिडिओ नाही, जर चालू रेंज असते पूर्ण सगळ्यांचीच रेंज जर तर. तुम्हाला पुरत असेल तर चालू करा, आम्ही ऑन करतो सगळे. फक्त रेंज काही नाही, काही मला काही लोकांना. इश्यू नाही. हो, काही काही लोकांना रेंज कमी पडते, त्यामुळे फक्त आपण हे करतो, बाकी काही नाही. ठीक आहे, कम्फर्टेबल असेल तर करू शकतात. ठीक माझा ठीक व्हिडिओ ठीक. दिसतोय? दिसतोय दिसतोय, अगदी क्लिअर दिसतोय. येस. नमस्कार. अ, माझी काय सागरनं जी ओळख करून दिली त्याच्यापेक्षा तुम्हाला मी माहित असणारा म्हणजे विश्वनाथ पेक्षा आता कोण सगळ्यांना जर मला अभिजित दिसतोय, सागर, संतोष, आदिक आहे, अजित आहे, पंढरीनाथ आहे, संभाजी तात्या आहे मला वाटते. हो, संभाजी तात्या जाधव हे आहेत. तात्याच आहे ना? हो, तात्याच आहेत. अ, अजिंक्य पाटील. अजिंक्य माझ्या लक्षात आलं नाही सागर. भाचा आहे तो, अधिकचा भाचा आहे. आदिकचा बच्चा. बरं बरं, ठीक आहे. तर म्हणजे भाऊ इंजिनिअरिंग हीच ओळख मार्गावरतीच आहे. आहे. हो, येस. सगळ्यांचे व्हिडिओ बंद आहेत. मी पण बंदच ठेवतो व्हिडिओ. चालेल की, तो काय अडचण.
येस. सकाळी सागरचा फोन आला मला आणि मला म्हटलं की आज संध्याकाळी काहीतरी आपल्याला जो सत्संगाचा विषय आहे त्या संदर्भात तू कुठल्या विषयावर बोलणार. तर ठीक आहे, बोलायसाठी विषय बरेचसे आहेत, पण ज्याच्यामध्ये आपण आतापर्यंत काम केलंय त्यातलाच एखादा विषय निवडावा ह्या उद्देशाने मी आजची शैक्षणिक व्यवस्था साधारणतः आपण जे काही आम्ही आता फेस करतोय बाहेर, मुलांच्या बाबतीत असेल किंवा काय असेल, त्या दृष्टीनं काही बोलता आलं आणि त्या दृष्टीनं जर काही आपल्याला सगळ्यांना थोडासा विचार विनिमय किंवा आपण ज्याला ब्रेन स्टॉर्मिंग म्हणू असं करता आलं, तर त्या दृष्टीनं म्हटलं की सागरला ठीक आहे आपण आजची शैक्षणिक व्यवस्था ह्या विषयाबद्दल बोलू. सागर, मला थोडंसं एक एक कोट पहिल्यांदा इथं सांगायला आवडेल. शैक्षणिक व्यवस्था कशी आहे त्याच्या अगोदर या शैक्षणिक व्यवस्थेमुळे आपण नेमकं काय म्हणू त्याला, वीक झालोय की खरोखर या शैक्षणिक व्यवस्थेनं आपल्याला स्ट्रॉंग केलंय. त्याच्यासाठीच एक छानसं कोट आहे, त्या पुस्तकाचं मी तुम्हाला नाव सांगणार आहे आणि शेवटी ते मी तुम्हाला रादर सांगेन पण की ह्याच्यावर ह्या सगळ्यावर सोल्युशन काय. तर लोकांच्या आर्थिक संघर्षाचं मुख्य कारण हे आहे, अनेक वर्षे शाळेत शिकूनही ते पैशाबद्दल काहीच शिकत नाहीत, म्हणजे आपण. आणि याचाच अर्थ असा की ते पैशासाठी काम करायला शिकले, पण पैशाला त्यांच्यासाठी कामाला लावायला शिकले नाही. तर सगळ्यात मेजर जर सुरुवात शैक्षणिक व्यवस्थेचा जो पाया आहे तो आपल्याला नेमका काय शिकवतोय, इथूनच खरी सुरुवात होती. साधारणतः सुरुवात करताना आपले अर्थमंत्री डॉक्टर पी चिदंबरम, आत्ताचे नाहीत, तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग सरकारमधले, त्यांनी एक सर्वे मांडला होता. आता आपण स्टॅटिक्स मध्ये जायचं नाही इथं जास्त, कारण तो हा प्लॅटफॉर्म नाही, पण तरी पण सुरुवात करताना आपल्याला शैक्षणिक व्यवस्थेची जर सुरुवात करायची असेल तर शैक्षणिक व्यवस्थेनं आपल्याला काय द्यायला पाहिजे होतं आणि काय दिलंय ह्याच्यासाठी त्यांनी एक, ते स्वतः अर्थमंत्री असताना मनमोहन सिंग सरकारमध्ये एक सर्वे त्यांनी अगदी संसदेच्या पटलावर मांडला होता की गेल्या 10 वर्षामध्ये 6 कोटी जनतेनं, भारतातल्या 6 कोटी जनतेनं नोकरीसाठी अर्ज केले. आणि त्यातल्या तुम्हाला म्हणजे आश्चर्य म्हणण्यापेक्षा इट इज शॉकिंग, हे शॉकिंग आहे हे ट्रुथ की त्या 6 कोटी मधल्या फक्त 8 लाख लोकांना जॉब मिळाले. राहिलेल्या 5 कोटी 92 लाख लोकांचं काय झालं. ह्या लोकांना जॉब मिळू शकले नाहीत, रादर त्यांचा सांगायचा उद्देश असा होता की ते 5 कोटी 92 लाख लोक हे जॉब करण्यासाठी पात्र नाहीत थोडक्यात. मग पात्र नाहीत, त्यांच्याकडे डिग्र्या तर आहेत, डेफिनेटली त्यांनी जर जॉबसाठी ऍप्लिकेशन केलेलं आहे, त्यांना जॉब मिळालेले नाहीयेत. ह्याचाच अर्थ काय, 2 अर्थ निघू शकतात. 8 लाख लोक हे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असायला पाहिजेत किंवा 5,92,00,000 लोक आहेत ते तो जॉब मिळवण्यासाठी पात्र नसायला पाहिजेत. दोन्ही शक्यता आहेत. पण यातली आकड्यामधली तफावत बघता आपल्याला दिसून असंच येतंय की 5 कोटी 92 लाख लोक हे जॉब करायसाठी सक्षम नाही आहेत. रादर आपली शैक्षणिक व्यवस्था जॉब करायसाठी त्यांना सक्षम बनवू शकलेली नाही आहे. याचं कारण जर आपण अगदी सुरुवातीपासून बघायचं म्हटलं तर आपण ज्यावेळी सागर होतो, म्हणजे आपण प्राथमिक, माध्यमिक या सगळ्या गोष्टी आपण शिकत गेलो अगदी 10वी पर्यंत. आपला पासिंग पर्सेंटेज होतं. तुम्ही जर डॉक्टर अभय बंगना कधी ऐकला असेल, तर त्यांनी एक छान मस्त त्यांचा कोट आहे आणि तो कोट धरूनच मला इथून पुढचा सेशन साधारणतः कंटिन्यू करायचा आहे. पासिंग पर्सेंटेज 35% मिळाले म्हणजे एखाद्या विषयात तुम्हाला 100 मधले 35 मार्क्स मिळाले तर तुम्ही तिथं पास होऊ शकता. म्हणजे मिनिमम क्रायटेरिया तुमचा असा आहे, 100 मध्ये 35 मार्क्स तुम्हाला मिळाले तर तुम्ही पास होऊ शकता. आणि 65 मार्क्स तुम्हाला नाही मिळालेत याचा सरळ सरळ अर्थ असा होतोय की 65% तुम्हाला नॉलेज त्यातलं नाही आलं तरी पण फारसा काही फरक पडत नाहीये. पण तुम्हाला 35% जर नॉलेज आलं, मी थोडं माझा व्हिडिओ चालू करतो कारण मला मोबाईलशी इंटरॅक्ट केल्यासारखं वाटायला लागले. तर 65% नॉलेज तुम्हाला नाही आलं, तुम्हाला 65% ज्ञान नाही मिळालं तरी सुद्धा तुम्ही पास होऊ शकताय. हा आपल्याला सुरुवातीपासून घालून दिलेला एक पॉइंट आहे. परंपरागत चालत आलेली गोष्ट आहे जी आपण पण फॉलो केली. तुम्हाला खरोखर हे
पटतंय का की 35% नॉलेज घेतलं तर आपली शैक्षणिक व्यवस्था आपल्याला सांगते की तुम्ही पास झाला? इज इट फेअर? खरोखर हे तेवढंस फेअर आहे का? आणि ह्या गोष्टीनं आपण खरोखर पुढची पिढी सक्षम बनवू शकतोय का? तुम्ही म्हणाल की ठीक आहे, ते 35%, 40%, 50% मिळवणारे फार कमी लोक आहेत. तुम्ही 70%च्या पुढचं बोला. पण मुळात 70%च्या पुढचं बोलण्यासारखी परिस्थितीच राहिलेली नाही. किती टक्के लोक 70च्या पुढे मार्क्स मिळवत होते त्यावेळी, आणि किती 30 किंवा 40, 45 किती टक्के लोक स्वतः मर्यादित स्वतःला ठेवत होते. आता आपण जर माध्यमिक पर्यंतचा विचार केला तर तो विषय ठीक आहे, पण पुढे जर आपण हायर एज्युकेशनला गेलो तर इंजिनिअरिंगची परिस्थिती त्याच्यापेक्षा वाईट आहे. इंजिनिअरिंगला तुम्ही 40 मार्क्स मिळाले तुम्हाला 100 पैकी तर तुम्ही पास होऊन जाता. म्हणजे तुम्ही 40% नॉलेज घेतलं तर तुम्ही तिथं पास होऊन जाता. म्हणजे तुमची शैक्षणिक व्यवस्था तुम्हाला स्पून फिडिंगच किंवा फिडिंगच असं करते की तुम्हाला 65%, 60% नॉलेज नसलं तर काहीही फरक पडत नाही. यू आर तुम्ही पास झालेला आहे त्या केसमध्ये. मग काय असायला पाहिजे? शैक्षणिक व्यवस्थेनं असं का केलं? असं म्हणजे आपण रिव्हर्स जर विचार करत गेलो, की शैक्षणिक व्यवस्था जी आपली आहे, ज्यांनी कोणी घालून दिली असेल त्यांनी, 35%चा क्रायटेरिया हा गोल पोस्ट एवढ्या पाठीमागे का आणला? साधं गणित आहे. 6 कोटी लोकांमधले फक्त 8 लाख लोक जर जॉब मिळवू शकत असतील, 5,82,92 लाखांना जर जॉब मिळत नसेल, तर डेफिनेटली हे फेल्युअर शैक्षणिक व्यवस्थेचं आहे. आणि शैक्षणिक व्यवस्था फेल झाली म्हणून त्यांनी काय केलं, स्वतःला पास करण्यासाठी, म्हणजे आपण जी स्वतः घालून दिलेली सिस्टीम आहे त्याला पास करण्यासाठी तुमचं टार्गेटच कमी केलं. गोलपोस्टच त्यांनी पूर्ण जवळ 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 आणत गेले. 35% आहे ना, एकदाच पाच वेळा आणि विषय सोडून द्या. मग हेच जर क्रायटेरिया 70, 75, 80 नाही, मधले 80 मार्क्स मिळालेच पाहिजेत, तर आणि तरच तुम्ही पास आहे. हे जर आपल्याला सांगितलं असतं, आश्चर्य वाटेल तुम्हाला. पण मी तुम्हाला सरळ एका उदाहरणादाखल तुम्हाला मी सिद्ध करून दाखवतो, की जसं 35%चं मिनिमम क्रायटेरिया आहे, तसाच मिनिमम क्रायटेरिया 80%चा हा होऊ शकला असता. कसं बघा, आपल्या मनाची एक टेंडन्सी आहे. जी गोष्ट परंपरागत, रूढी परंपरागत चालत आलेली आहे, तीच आपण पुढं, 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 पुढं चालवत. आपल्या डोक्यात, आपल्या मनात एक बिंबवलं गेलेलं आहे. 35% जे काय XYZ 35%, 40% मार्क्स पडले की तुम्ही पास आहे. आपण आपले मिनिमल जे काही एफर्ट्स आहेत आपले, आपण त्या 35% लावायला लागलो. हेच जर आपल्याला सांगितलं असतं की नाही, तुम्हाला 80% मिळवले तरच तुम्ही पास आहे, तरच तुम्ही थ्रू आहे. नाहीतर तुम्ही त्या गोष्टीसाठी इलिजिबल नाहीये. तर आपले मिनिमल प्रयत्न हे 80% साठी 100% झाले असते. 80%च्या पुढे आपण मार्क्स मिळवायचा प्रयत्न त्यावेळी केला. बघा, साधं उदाहरण देऊन तुम्हाला मी हे माझा व्ह्यू स्पष्ट करून सांगायचा प्रयत्न करतो. 2 टीम आहेत. IPL सुरू होतंय. सगळ्यांच्या आवडीच्या 2 टीम. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स. क्रिकेटचं उदाहरण सांगू, सगळ्यांना इझिली लक्षात येईल. पहिली मॅच आहे IPL मध्ये, प्रत्येक टीमला एकमेकांसोबत 2-2 मॅचेस खेळाव्या लागतात. सगळ्या आयडेंटिकल सिच्युएशन कन्सिडर करूया आपण, की मुंबई टीम आणि चेन्नई सुपर किंग्सची टीम समोर उभा आहेत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती. पहिल्या मॅचची कंडिशन जशी आहे तशीच दुसऱ्या मॅचची पण कंडिशन असणार आहे. वानखेडेवरच मॅच आहे, प्लेइंग 11 दोघांच्या सेमच असणार आहे. पहिली मॅच खेळताना चेन्नई सुपर किंग्सनं जर पहिल्यांदा बॅटिंग केली, समजा त्यांनी 250 रनचं टार्गेट ठेवलं 20 ओव्हरमध्ये, आणि मुंबई इंडियन्सनं ते टार्गेट चेस करताना समजा 18व्या, 19व्या किंवा 20व्या ओव्हरला ते टार्गेट चेस केलं, मुंबई इंडियन्स विन झाली. म्हणजे 20 ओव्हरमध्ये एवढं ह्यूज टार्गेट ठेवलं होतं 250चं, तरी पण मुंबई इंडियन्सनं ते चेस केलं. आणि दुसऱ्या T20 सामन्यात कंडिशन्स आयडेंटिकल आहेत. 11च्या 11 प्लेयर दोन्ही टीमचे तेच आहेत. स्टेडियम वानखेडेचंच आहे. पिचच्या कंडिशन सेम आहेत, वेदर कंडिशन सेम आहेत, सगळं सेम आहे. चेन्नई सुपर किंग्सची पहिली बॅटिंग आहे, पण चेन्नई सुपर किंग्सचा डाव 100 धावात आटपला. मुंबई इंडियन्सला 100 धावा चेस करायचे. मी काय सांगतोय थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करा. तर मागच्या सामन्याच्या हिशोबानं मुंबई इंडियन्सनं हे टार्गेट 8 ते 9 ओव्हरमध्ये चेस करायला पाहिजे.
कारण मागच्या सामन्यात 250चं टार्गेट त्यांनी 18-19 ओव्हरला चेस केले. 100चं टार्गेट त्यांनी ह्या पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये त्या हिशोबाने 8 ते 9 ओव्हरमध्ये चेस करायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? पण असं कधी होतंय का बघा? कधीही होत नाही असं मॅक्सिमम. 100चं टार्गेट चेस करायला सुद्धा ती मॅच 17, 18, 19 व्हॉट एव्हर मे बी द रिझल्ट काही असो, पण ती मॅच शेवटपर्यंत जाते कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहे. मग फरक का पडला? जी टीम 251-50चं टार्गेट 18-19 ओव्हरमध्ये चेस करते, त्या 100चं टार्गेट सुद्धा चेस करायला 18-19 का जायला लागते? टेम्परामेंट, टार्गेट. आपलं जे माणसाचं मन आहे ना, किंवा माणसाची जी एक अनकॉन्शियस, आपण त्याला सबकॉन्शियस माइंड म्हणतो, ते त्याला दिलेल्या टार्गेट प्रमाणेच त्याचा स्वतःचा टेम्परामेंट सेट करतं. पहिल्या मॅचला माहित होतं मला 250 चेस करायचे आहेत, त्या तडफेनं, त्या तिडकीनं, त्या पोटतिडकीनंच प्लेयर्स खेळतात. आणि दुसऱ्या मॅचला माहित असते टार्गेट फार इझी आहे, 100 पर्यंत मला जायचं आहे, पण त्यासाठी सुद्धा ते 18, 19, 20 ओव्हरच घेतात. तसंच आपलं आहे. आपल्या मनावर हे बिंबवलं गेलंय की साला तू 35% पडला ना तू पास आहेस. हेच जर आपल्या मनावर पहिल्यापासून बिंबवलं गेलं असतं ना की नाही तुला 80% पाडायचे तर आणि तरच तू पास होणार आहे. पण नाही, असं घडलं नाही. हे फेल्युअर आहे शैक्षणिक व्यवस्थेचा आपल्या. दुसरीकडे दुसऱ्या बाबतीत येतो. मी बिईंग इंजिनियर, मी इंजिनियर आहे, सागरला पण माहिती आहे. आणि आपल्याला इंजिनिअरिंग मधलं तुम्हाला साधं सोपं सरळ उदाहरण सांगतो. ते सुद्धा 40 मार्क पडले की तुम्ही पास. म्हणजे तुम्हाला वरचं 60% नाही आलं तर चालतंय. मी ज्यावेळी प्रॅक्टिसमध्ये जाणार आहे, प्रॅक्टिकलमध्ये मी जाणार आहे, जो काय मला सिलेबस 100%चा सेट करून दिलाय, त्याच्यामध्ये माझी युनिव्हर्सिटी मला काय सांगते, माझी शैक्षणिक व्यवस्था काय सांगते, त्यातलं 60% तुला नाही आलं तर चालतंय. तुला 40% आलं तर तू पास आहेस. पण प्रॅक्टिकलमध्ये असं नाही आहे ना. एक सिव्हिल इंजिनियर म्हणून किंवा अभिजित डॉक्टर आहे, डॉक्टर म्हणून तुम्हाला त्या क्षेत्राचं 100% नॉलेज यायलाच पाहिजे. उद्या त्या 60%मध्ये समजा माझ्याकडे ब्रिजचं एखादं कन्स्ट्रक्शन आलंय आणि ते जे ब्रिजचं कन्स्ट्रक्शन आहे ते माझ्या त्या न येणाऱ्या 60%मधलं आहे. मध्ये गुजरातमध्ये एक घटना घडली, दुर्घटना घडली. आपण सगळी काय म्हणतोय, राजकारणी हरामखोर आहेत, पैसे खाल्ले, हे केलं, ते केलं, त्यात भ्रष्टाचार झाला म्हणून ते ब्रिज पडलं. बरोबर आहे, 100% बरोबर आहे. पण तिथं भ्रष्टाचार हा होणार, सगळ्या गोष्टी होणार, पण पडेपर्यंत, ब्रिज पडेपर्यंत त्याच्यामध्ये अशी काय चूक झाली की ते ब्रिज लिटरली पडलं, त्याच्यामध्ये मनुष्यहानी झाली, म्हणजे जीवितहानी झाली त्याच्यामध्ये. कुठंतरी काहीतरी त्याच्यामध्ये मेजर मिस्टेक राहिली असणार आहे. तेच सिंपल आहे. मला त्या 60%मध्ये मला ते येतच नव्हतं, तर मी दुर्लक्ष केलं त्याच्याकडे, त्या गोष्टीकडे. जसं पारंपरिकरित्या त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे तसं मी चालू दिलं. म्हणजे इज इट ऍक्सेप्टेबल, हे आपल्याला स्वीकार्य आहे का? हे 100% हे आपल्याला स्वीकार्य नाहीये. तुमची शैक्षणिक व्यवस्था तुम्हाला त्याचा स्वतःचा गोलपोस्ट मागे घेऊन आज आपल्याला एवढं दुबळं करायचा प्रयत्न करायला लागलीये. प्रचंड दुबळं करायचा प्रयत्न करायला लागली आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी हे प्रचंड घातक आहे. ज्यावेळी मी सागरनी 2008ला, म्हणजे आम्ही 2008-2010च्या इरामध्ये होतो, त्यावेळी विद्यापीठ होतं. 4 जिल्ह्यामध्ये मिळून एकच विद्यापीठ होतं. सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर ह्याचं एकच विद्यापीठ होतं, आपलं शिवाजी विद्यापीठ. त्यानंतर आता सोलापूर त्यांची सेपरेट झाली. त्यावेळी ऍटलिस्ट एक शैक्षणिक व्यवस्था ट्रान्सपरंट होती, म्हणजे पारदर्शक होती. आमचे जे काही सेमिस्टरचे पेपर यायचे, क्वेश्चन पेपर यायचे, ते विद्यापीठाकडून यायचे. अत्यंत गोपनीय, एक आपण काय म्हणतो त्याला, कॉन्फिडेन्शियल गोष्टी असायच्या. आम्ही पेपर उघडल्यानंतरच काढणार. इव्हन त्या ज्या सब्जेक्ट टीचरनं तो सब्जेक्ट घेतलाय त्याला सुद्धा, त्यानं जर तो पेपर सेट केलेला नसेल तर त्याला उघडल्यानंतरच कळणार की काय काय प्रश्न आलेले आहेत आज पेपरला. आम्ही लिहिलेल्या ज्या उत्तरपत्रिका आहेत त्या परत सीलबंद होऊन विद्यापीठात जायच्या, तिथनं डिस्ट्रीब्यूट व्हायच्या चेकिंगसाठी. तपासणाऱ्यालाही कळत नव्हतं मी कुणाचा पेपर तपासतोय, किंवा लिहिणाऱ्याला माहित नव्हतं की माझा पेपर कुठं चेक करायला जाणार आहे. ऍटलिस्ट तेवढी ट्रान्सपरन्सी होती. पण मित्रांनो, आज सांगायला अत्यंत वाईट गोष्ट आहे ही, आज आपल्याकडे एक ऑटोनॉमस म्हणून प्रकार आला, डायल्युशन चालू झालं. प्रत्येक गोष्टीत डायल्युशन, 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 डायल्युशन. विद्यापीठ म्हणजे फक्त डिग्री वाटायचा आज एक काय म्हणू आपण त्याला, डिग्री वाटायची फॅक्टरी तयार झाल्यात विद्यापीठ, आपल्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या.
ऑटोनॉमस म्हणून एक प्रकार काढलाय आता. ऑटोनॉमस म्हणजे काय, आज तुम्ही इंजिनिअरिंगच्या वर्गातील स्वायत्त, पूर्ण 100% स्वायत्त, ज्याच्यावरती कुणाचा कसल्याही प्रकारचा कंट्रोल नाही, कुठल्याही थर्ड पार्टीचा त्याच्यावरती कंट्रोल राहिलेला नाही आहे आज. जो शिक्षक तो विषय शिकवणार त्यानंच त्याची प्रश्नपत्रिका सेट करायची, त्यानंच त्याच्याच विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिका स्वतः चेक करायच्या, स्वतःच त्याचं मूल्यमापन करायचं आणि स्वतःच त्याचा निकाल लावायचा. आज सांगायला वाईट वाटतंय, शिवाजी 70% कॉलेजेस ऑटोनॉमस आहेत, कॉलेजेस ऑटोनॉमस आहेत. आणि ह्याच्यामध्ये निश्चितपणे सिस्टीमचे जसे फायदे आहेत तसे तोटे आहेत, तोटे आहेत तसे फायदे आहेत. अजूनही 25-30% शिक्षक खरोखर ह्या गोष्टी ऍक्सेप्ट करायला तयार नाही आहेत आणि ते त्यांचं जे काही त्यांची स्वतःची तत्व आहेत ती सोडून काम करत नाहीत. पण असे 25% लोक आहेत बरं का. 75% लोकांना आता कसल्याही प्रकारची तत्व राहिलेली नाही आहेत. मला सांगा, जो काही सिलेबस सेट करून दिलेला आहे, पेपर मी स्वतःच काढणार आहे, तो मीच ठरवणार किती सिलेबस शिकवायचा. मुळातच तो 40%ला पास आहे, पण दिलेला 100% सिलेबस मधला मी 50% सिलेबस घेतोय आज. मी ही अशी कितीतरी उदाहरणं बघितलेली आहेत, त्या क्षेत्रात आहे. 50% सिलेबस घ्यायचा, त्या 50% सिलेबस वरतीच पेपर सेट करायचा, तोच विद्यार्थ्यांना लिहायला द्यायचा आणि त्याचं मूल्यमापन स्वतः करायचं. गंमत बघा, 100 मधला 50% सिलेबस तो शिकवतोय, 50% मध्ये त्याला 40%ला पासिंग आहे. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही विचार केला तर त्याला 20% नॉलेजच त्या सब्जेक्ट मधला आलेलं असते आणि 20% नॉलेज घेऊन तर आज विद्यार्थी पास होते. ह्याच्या पुढचं नापास ही कन्सेप्टच राहिलेली नाही आहे आज. री एक्झाम एवढं करून सुद्धा तो जर विद्यार्थी त्या विषयामध्ये नापास झालाच तर 15 दिवसानं 20 दिवसानं जी काही त्या कॉलेजचं शेड्यूल असेल ना, त्याप्रमाणे त्याची री एक्झामिनेशन घ्यायची, त्याची परत एक्झाम घ्यायची. कधीपर्यंत घ्यायची? जोपर्यंत तो विद्यार्थी पास होत नाही तोपर्यंत. आजची शैक्षणिक परिस्थिती अशी झालेली आहे, एज्युकेशनल सिस्टीम ही अशी झालेली आहे. ह्या शैक्षणिक सिस्टीम मध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे? कसं टिकणार आपण? आपल्या पिढीला संरक्षण आपण कशा पद्धतीने देणार आहे? संरक्षण नाही देऊ शकत आहे आपण आपल्या पुढच्या पिढीला. आणि ह्याच्यासाठी एकमेव एक गोष्ट जर काय करायची असेल तर तुम्ही आणि आम्ही जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे. आज बघा, तुम्ही जनरली कुठल्याही गावात जावा, कुठल्याही ह्याच्यामध्ये जावा, तुम्हाला गेल्यानंतर पोस्टर्स, वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसचे पोस्टर्स, युक्रेनचं युद्ध झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, नाही आल्या त्याच्या बातम्या, त्याच्या बातमीपेक्षा जास्त अर्ध पान भरून खाजगी कोचिंग क्लासेसच्या बातम्या येतात त्याच्यामध्ये. काय करतात ते कोचिंग क्लासेस? हे कोचिंग क्लासेस तुम्हाला आणि आम्हाला 100% दुबळं करायचं काम करायला लागलं. विद्यार्थी यातनं निर्माण होतच नाहीये. ह्याच्यामधनं फक्त 35 आणि 40% मार्क पाडायच्या ट्रिक्स. आणि आज म्हणजे मला चांगलं आठवते, माझी 2004ची बॅच, 2000 बॅच माझी, सागरची, अभिजितची. अभिजित होता, हार्डली 72 ते 74% मार्क होते त्याला. माझा 3रा नंबर आलेला, 68% मार्क होते मला. सागर 10वीला किती टक्के मार्क होते आपल्याला? 70च्या आसपासच सगळे. करेक्ट. मग आज कळत नाही मला, आज कसे काय 85, 90, 95% मार्क मिळतात ह्या मुलांना? कशाच, कुठल्या बेसिसवर? म्हणजे झालंय काय नेमकं? यांचा IQ एवढा वाढलाय काय? यांची ग्रास्पिंग कॅपॅसिटी एवढी वाढली आहे काय? यांचं आकलन एवढं वाढलंय काय? वाढलेलं नाहीये. आज शिक्षण फक्त डिग्र्या द्यायचं. बरं, मला एक सगळ्यांना साधा, ठीक आहे, मगापासून मी एवढे शैक्षणिक व्यवस्थेवर एवढ्या जर गोष्टी काहीतरी निगेटिव्ह सांगतोय तर ह्याचा काहीतरी प्रूफ असायला पाहिजे. मला सांगा, कुठल्याही कंपनीमध्ये एंट्री करताना मग ती जनरली कुठे, आपण अगदी कॉम्पिटिटिव्ह ते खाजगी कंपन्या घेऊया, हे विद्यापीठाच्या सर्टिफिकेटवर अजिबात कसल्याही प्रकारचा विश्वास ठेवत नाहीत. विद्यापीठाने त्याला सर्टिफिकेट दिलंय, ह्याचा अर्थ तो इलिजिबल आहे की नाही नोकरी घ्यायसाठी?
असायला पाहिजे की नाही? 100% असायला पाहिजे, कारण विद्यापीठाने त्याला सर्टिफाय केलंय की ही इज अ बॅचलर ऑफ सो अँड सो म्हणून. पण तसं होतंय का? नाही होत. कंपन्या त्यांच्या स्वतःच्या एक्झाम घेतात. मग त्याला ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणू द्यात, त्याला इंटरव्ह्यू म्हणू द्यात, किंवा मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला एमपीएससी, युपीएससीची एक्झाम, आम्हाला इंजिनिअरिंग मध्ये आयईएसची एक्झाम म्हणू देत. कशासाठी? तुम्हीच दिलेल्या डिग्रीवरती तुम्ही का नाही विश्वास ठेवत आहे? दुसरा प्रश्न मला एक तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे की आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये कुठेतरी व्यवसाय कसा करावा, व्यावसायिक शिक्षण दिलं जातं काय हो? कुठलीही डिग्री घ्या तुम्ही, कुठलीही डिग्री घ्या, पहिल्यापासून एका विशिष्ट वर्गाने ह्या शैक्षणिक व्यवस्थेचा ताबा घेतलाय आणि त्यांना जेवढं आपल्यापर्यंत पर्क्युलेट कर, आपल्याला जेवढं द्यायचं आहे तेवढंच ते आपल्याला देतात. त्याच्यापेक्षा जास्त काय वाटेल ते झालं तरी देऊ देत नाही. तुम्ही कुठलीही डिग्री काढा, ज्याच्यामध्ये तुम्हाला उत्तम व्यावसायिक कसं व्हायला पाहिजे, किंवा कुठलीही डिग्री त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थशास्त्राचं नॉलेज दिलं जाते काय बघा. दिलं जात नाही. आज शैक्षणिक व्यवस्था खालपासून वरपर्यंत एवढी खिळखिळी झाली आहे, एवढी खिळखिळी झाल्या. मग मग तुम्ही म्हणणार की ठीक आहे, ही विद्यापीठ, हे शैक्षणिक संस्था कुणासाठी, कशासाठी? विद्यार्थ्यांसाठी नाही. इकॉनॉमिक टाइम्सचा सर्वे आहे, ह्या शैक्षणिक संस्था कुणासाठी आणि कशासाठी. इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड नंबर 1 मॅगझिन आहे आणि त्याचा सर्वे आहे. मुलांसाठी नाही. तर आम्ही विद्यापीठात शिक्षणासाठी नाही जात. आम्ही विद्यापीठात जातो कॅन्टीन मध्ये बसायला, विद्यापीठात जातो टवाळक्या करायला, विद्यापीठात जातोय कट्ट्यावर बसायला. 70% मुलांची ही उत्तर आहे. मग कुणासाठी? तिथल्या शिक्षकांसाठी? शिक्षकांना बी आजकाल शिकवण्यात इंटरेस्ट राहिलेला नाही. मग आहेत कुणासाठी? कंपन्यांसाठी? नाही. कंपन्या सरळ सरळ तुमच्या सर्टिफिकेटवर फुली मारतात. मग त्यांच्या स्वतःच्या, जर सर्टिफिकेटवर विश्वास ठेवून त्यांना जर विद्यार्थ्यांना आत घ्यायचं आहे, तर मग सर्टिफिकेट वर विश्वास ठेवूनच घ्या ना. तुम्ही तुमचे इंटरव्ह्यू, तुम्ही तुमचे ऍप्टिट्यूड टेस्ट, तुम्ही तुमच्या स्वतःच्या एक्झाम कशासाठी कंडक्ट करताय? नाही. कुणासाठी? संस्था ह्या एका विशिष्ट वर्गाने निर्माण केलेल्या ज्या, काय म्हणू, ही सिस्टीम आहे ना, ह्या फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी. खरोखरच शैक्षणिक पद्धत जर आपल्याला असती, शिवाजी महाराज आपल्याला 4थीच्या पुस्तकात शिकवलं आणि आपल्याला आजपर्यंत शिवाजी महाराज तेवढाच माहिती आहे. 4 मोजून, हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या 4 घटना. आग्र्यातून सुटका, अफजल खानाचा वध, शाहिस्ता खानाची बोट आणि एखादी कुठली तरी तुमचा पन्हाळ्याचा वेढा. संपले. शिवाजी महाराज संपले. 4 घटनात संपले. शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट स्किल तुम्हाला कोण सांगणार नाही. शिवाजी महाराज प्रचंड मोठे अर्थतज्ञ होते. कुणीही तुम्हाला शिकवायला जाणार नाही, कुणीही तुम्हाला सांगणार नाही. 4थीच्या पुस्तकात ज्यावेळी आपल्याला शेंबूड पुसायला कळत नाही, त्यावेळी आपल्याला शिवाजी महाराज शिकवले गेले. ते पण काय, त्यातलं कितपत खरं कितपत खोटं हा आता वेगळा चर्चेचा मुद्दा आहे. ऍक्च्युली त्याच्यात आपल्याला जायचं नाही. आपल्याला फक्त ते एका कुठल्या तरी पॉईंट आता आपल्याला पुढे जायचं. खरोखर जर शिवाजी महाराज शिकवायचे असते, तर शिवाजी महाराज किती मोठे अर्थतज्ञ होते. शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट स्किल, नामदेवराव जाधवांचं पुस्तक आहे. अर्थात नामदेवराव जाधव हे आता एक वादग्रस्त व्यक्ती झाली, पण त्याचा वाईट थोडंसं बाजूला ठेवू. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु. ऍक्च्युली शिवाजी महाराजांची मॅनेजमेंट स्किल्स ही त्या माणसानं महाराष्ट्राच्या समोर आणली. एक वेगळ्या पद्धतीचे शिवाजी महाराज त्यांनी आपल्या समोर उभा केले. हे शिवाजी महाराज आपल्याला शिकवायला पाहिजे होते. आम्हाला पण मॅनेजमेंट सारख्या सब्जेक्टमध्ये हेनरी फिनरी परदेशी लोकांच्या थेरी शिकवल्या जातात. कशासाठी? एवढा मोठा मॅनेजमेंट गुरु महाराष्ट्रात होऊन गेला 400 वर्षापूर्वी. तो माणूस आपल्याला शिकवलाच जात नाही. त्याच्याबद्दलची काहीतरी 4 गोष्टी, आणि आज आपण त्या माणसाच्या कुठल्या 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 गोष्टींना चिकटून बसलोय. खरी गरज आहे ते शिक्षण देण्याची. ते शिक्षण आपल्याला दिलं जात नाही. आपल्याला गांधी विरुद्ध आंबेडकर शिकवलं जातं. का गांधी विरुद्ध आंबेडकर? आज काय ऐकायला मिळते?
हे आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचं फेल्युअर आहे आणि ही समजून घेणं आज गरजेचं आहे की मुद्दाम म्हणून ही शैक्षणिक व्यवस्था आपल्यासमोर अशी ही फ्रेम एका एका फ्रेम मध्ये बसवली गेलेली आहे. काँग्रेसचं आणि आंबेडकरांचं कधीच पटलं नाही. पण तरी सुद्धा महात्मा गांधी हा आज जे काय आरक्षण आहे, आज सांगितलं जाते आपल्याला की महात्मा गांधी आरक्षणाच्या विरोधात होते, पंडित जवाहरलाल नेहरू आरक्षणाला विरोध केला. अरे माहीतच नाही, शिकवलं गेलंच नाही आपल्याला, आपण शिकलोच नाही ही गोष्ट. महात्मा गांधींनी फक्त घटना समितीचा सदस्य असणारा माणूस बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगून त्या माणसाला कायदा मंत्री केलं काँग्रेसच्या सरकारमध्ये, त्यांचं जमत नसताना. का तर महात्मा गांधींना माहित होतं की जर दलितांसाठी कोण काय करू शकत असला तर हाच माणूस करू शकतोय. म्हणून त्यांचा काँग्रेस विरोध झुगारून महात्मा गांधींनी त्या माणसाला त्या कायदा मंत्री केलं, त्याच्या हातात पॉवर्स आल्या आणि त्या माणसानं राज्यघटना लिहिल्या, संविधान लिहिलं. हे आपल्याला कोणी शिकवलंच नाही, मुद्दामून शिकवलं नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत सागर, अर्ध्या तासात बोलणं आपल्याला शक्य नाही आहे त्याच्यावरती. प्रॉब्लेम तर मोठा आहे. आज कौतुक वाटतंय, अधिकचा मुलगा वेगवेगळ्या ठिकाणी एवढ्या चांगल्या पद्धतीनं भरारी घेतोय. पण वाईट पण वाटतंय शैक्षणिक व्यवस्था फेस करायची. आपल्याला हे कुणीच सांगितलं नाही की मला कुणावर ॲलिगेशन करायचे नाही, तिथं हा तो प्लॅटफॉर्म पण नाहीये. पण लोकमान्य टिळकांनी, आपण आतापर्यंत चार जाती शिकलोय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, 4. लोकमान्य टिळकांचं वाक्य, काँग्रेसचे त्यावेळीचे ते फार मोठे नेते, मी काँग्रेसचे नेते म्हणतोय त्यांना, आता मी बाकीचं काहीही म्हणत नाही याच्यामध्ये, पण त्यांचं वाक्य आहे, कलियुगात फक्त 2च जाती, फक्त 2च वर्ण, ब्राह्मण आणि शूद्र. क्षत्रिय बित्रिय काही नाही, ब्राह्मण, शूद्र. शूद्रांचं काय काम आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाही. आणि त्याच थिंकिंग वरती ही सगळी शैक्षणिक व्यवस्था निर्माण होत आहे. आणि ह्याला कुठंतरी आपल्यामध्ये जे काय आपल्या पोरांच्या मध्ये स्पार्क आहे, आपल्या पोरांच्या मध्ये जे काही टॅलेंट आहे, ते ह्या शैक्षणिक व्यवस्थेपायी कितपत नाही पडलं पाहिजे. म्हणून तुम्हाला आम्हाला आज जागरूक होण्याची प्रचंड गरज आहे. काय करायचं मग याच्यावरती? बदलू शकत नाही आपण शैक्षणिक व्यवस्था, जी आहे तीच राहणार आहे. पण जागरूक तर होऊ शकतोय आपण, चांगलं काय वाईट काय ह्या गोष्टी तरी बघू शकतोय आपण. कसं बघायचं? बरेचसे त्याच्यासाठी व्ह्यू आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. मी फक्त तुम्हाला ह्याच्यावरती माझ्याकडे एक मी बघितलं आणि मी ते आत्मसात करायचा प्रयत्न केला असं म्हणणार नाही मी, कारण त्याला अजून बऱ्याचशा गोष्टी. आणि आज रोजी तुम्ही बघितलं, तुमच्यापैकी किती लोकांना वाटतंय की आपल्या जवळच उदाहरण आहे, सागर जॉब करतो. सागर सागर मोरेला आपण जेवढा बघितलाय, तो एका विशिष्ट जॉबच्या फ्रेम मध्ये जॉब करणारा माणूस आहे. किती लोकांना वाटतंय सागर जॉब करतो? थोडंसं अनम्यूट करून सांगितलं तर बरं होईल. काय करतोय हे काय आहे आपल्याला? आंतरप्रनर. आज आपण आपल्या पोरांना कसलाही छोटा मोठा व्यावसायिक काय वाटेल ते करू देत, ह्या गोष्टीचं शिक्षण आपण त्याला बाळकडू दिलं पाहिजे. आपल्याला ते शक्य आहे का? आपल्या आवाक्यात आहे का ती गोष्ट? 100%. पण आपण एका माइंडसेटनं पर्यंत त्याला 10वी चांगली मार्क पडले, 12वीला चांगले कुठेतरी सीईटीला चांगले मार्क पाडायचे,
आर्थिक कपॅसिटी असेल तर नीटला घालायचं, इंजिनियर करायचा किंवा डॉक्टर करायचा, दॅट सीट संपला विषय. आपलं थिंकिंग ह्याच्या पुढे जातच नाहीये. तुम्हाला मी एक गोष्ट दाखवणार आहे सागर, मला आनंद होईल जर ही गोष्ट जेवढी ऍटलिस्ट अटेंड करतात त्यांनी जर ही गोष्ट आत्मसात करायचा प्रयत्न केला. त्यासाठी जर आपल्याला काय करायला लागत असेल तर तू सजेस्ट कर आपण काय करायचं. मी तुम्हाला एक पुस्तक दाखवणार आहे. मगाशी मी एक तुम्हाला कोट वाचून दाखवलं. किती लोकांना दिसतंय? हो, दिसते, सगळ्यांना दिसते. रिच डॅड पुअर डॅड, रॉबर्ट टी कियोसाकी रिच डॅड या पुअर. माणसाचं हे पुस्तक आहे, रिच डॅड पुअर डॅड. अत्यंत काय म्हणू त्याला, म्हणजे आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं, ज्याला 3-3, 4-4 लाख रुपये पगार आहे, त्यानं जरी हे वाचलं तरी एका मोमेंटला त्याला वाटणार की साला माझी जिंदगीच वाया गेली. आणि आपल्या बाबतीत झालंय, आपला विषय संपलाय आता. पण ऍटलिस्ट आपल्या पोरांच्या बाबतीत ही गोष्ट नाही व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी प्रत्येक बापाकडं हे पुस्तक असणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. डायजेस्ट किती जणांना होईल, किती जणांना ह्यातले गोष्टी पटतील, रुचतील, कारण आपण आतापर्यंत ज्या गोष्टी बघत आलोय, शिकत आलोय, आपल्याला आपल्या शैक्षणिक व्यवस्थेने ज्या गोष्टी शिकवल्यात का नाही, त्यातली एकही गोष्ट त्याला धरून असणार नाही. तुम्ही जे जे आतापर्यंत तुमच्या डोक्यात कन्सेप्ट आहेत त्याच्यापेक्षा हे वेगळं ह्याच्यामध्ये काहीतरी लिहिलंय. म्हणजे त्याचा काहीतरी एक थोडीशी समरी आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. कदाचित ती वाचल्यानंतर तुम्हाला हे विद्रोह, काय आपण विद्रोहीच म्हणायचं ना सागर त्याला, एखादी गोष्ट आपण शिकत आलोय पण त्याच्यापेक्षा उलटी असते ती. हो, त्याला तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी जास्त पैसे मिळवावे लागतात या समजुतीला छेद देणारं हे पुस्तक आहे. भविष्यासाठी गलेलट्ट पगार मिळवण्यापेक्षा मालमत्ता मिळवणं आणि निर्माण करणं काय आहे हे सांगतंय हे पुस्तक. आपण आपल्या पोरांसाठी तीच स्वप्न बघतोय. IAS होऊ दे, IPS होऊ दे, त्याला सरकारी नोकरी मिळू दे, इंजिनियर होऊ दे, डॉक्टर होऊ दे, एक विशिष्ट पगार मिळू दे, त्याला बाद. तुमचं घर ही तुमची मालमत्ता आहे, त्या विचाराला छेद देणारं पुस्तक आहे. आपल्या मुलांना पैशाबद्दल शिक्षण देण्यासाठी आपण कसं शाळेवर अवलंबून राहू नये आणि हे जीवन कौशल्य आज सगळ्यात का महत्वाचं आहे हे शिकवणारे हे पुस्तक आहे. तुम्हाला हे पुस्तक हे पण सांगणार आहे की तुमच्या मुलांना पैशाबद्दल काय शिकवायला पाहिजे. विश्वनाथ, आवाज हा. येतोय? येतोय आवाज येतोय. लॉगिन परत करायचंय का? सागरला विचार बघ. हो, परत काय करू. झालंय? सेम लिंक वर परत कनेक्ट करू. साधारणतः 1 मिनिट वेळ राहिला. ही लिंक संपल्यानंतर परत सेम लिंक वर कनेक्ट करून सगळे आत येऊ. हा, विश्वनाथला सांगितले ना? हो. हे झालंय काय? आता एंड करायला पाहिजे काय? होईल. 10 मिनिटात झाल्यानंतर आपण परत एकदा त्याच सेम लिंक वर कनेक्ट करून हे करू. मी आता एंड करतो मीटिंग ही. सेम लिंक वर कनेक्ट करा फक्त सगळेजण या. चालेल.